बारसेटा कली तालुका मुर्तिजापुर निर्वाचन क्षेत्र में भाजपा ने आखिरकार बाजी को हरा दिया। कर्तव्यनिष्ठ विधायक हरीश माओ पिंपल चौधरी बार विधायक बने। लोगों ने उन्हें प्राथमिकता दी है। उन्हें अपनी प्यारी बहन का लाभ मिला है। बंजारा समुदाय दृढ़ता से भाई के साथ है। खासकर भाजपा ने बंजारा समुदाय के साथ न्याय किया। बंजारा समुदाय के नेता पप्पू भाऊ चौहान, संदीप भाऊ राठौड़ और भाजपा नेता हरीश भाऊ 35,000 अघाड़ी का चुनाव सफलतापूर्वक हुआ और भाजपा के सभी कार्यकर्ताओं नेताओं ने सहयोग किया है। ओके। महाराष्ट्र विधानसभेत मध्ये स्पष्ट बहुमत आणि एवढ्या सीटा आतापर्यंत कधी झालं नाही। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आता उद्या होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा विजय आहे। तसेच आमचे नेते अमित शाह, राजनाथ सिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा इथं येऊन प्रचार केला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विजय सगळ्या गोरगरिबाचा, जनतेचा, शेतकऱ्याचा आहे आणि लाडकी बहीण योजना यांनी महिलांनी खूप मतदान केलंय। हा विजय सर्व जनतेचा असून गोर गरीब शेतकरी शेतमजुरांचा विजय आहे। महाराष्ट्रामध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं पानिपत, सेनेचं पानिपत आणि राष्ट्रवादीचं पानिपत केलेलं आहे। भारतीय असा मला विश्वास आहे। देवेंद्र भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हरीश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पिंजर येथे आलेले आहेत। पिंजर येथे अप्पाजी आपल्याला आमदार साहेबांचा जो जल्लोष आहे, आता पिंपळे साहेब यांच्याबद्दल माहिती द्या। दादा आपल्याला पिंजर मध्ये आपण आलेले आहात। अप्पाजी याच्याबद्दल जो हास्य उल्हास तो आपल्यात होत आहे, पिंपळे साहेबाबद्दल तुम्ही माहिती सांगा। आपण हरीश भाऊ हे पिंजरचे इतक्या मताने येतील असं कोणालाच वाटलं नव्हतं। सगळं हिंदुत्वाची आणि लाडक्या बहिणीची हे करामत आहे, त्याच्यानं एवढ्या मताने हरीश भाऊ आले तर जय श्रीराम। मतं घेऊन विजय झाला, काय सांगा? अटीतटी तर काही दिसत नाही मला, सीधा एकतर्फी मला विजय दिसून राहिला होता। कारण ज्या दिवशी कार्यकर्त्यांनी मूर्तिजापूर विधानसभा 32ची तिकीट उमेदवारी मला आणली, त्याच दिवशी मी विजय झालेलो आहो। आणि मी तर गजानन महाराज, सेवालाल महाराज चरणी एकच प्रार्थना करू, संतांच्या चरणी, भगवान बाबाच्या चरणी, गजानन बाबा पुंडलिक महाराजाच्या चरणी, गाडगे बाबाच्या चरणी एकच प्रार्थना केली की विजय तर मी होऊन राहिलो, पण मला यावेळेस ऐतिहासिक विजय पाहिजे आणि चांगली लीड पाहिजे। गजानन बाबाने मी 20,000ची लीड मागायला गेलो, त्यांना मला 35च्या वर देऊन टाकली। आता गजानन बाबाचे खूप खूप धन्यवाद। जय श्री गजानन। जय श्री गजानन। सर, जितना आपका विरोध हो रहा था उससे ज्यादा आपको लीड दिखाई दी यहाँ पर, इसके बारे में क्या सर? हालांकि वो संशोधन का विषय है, विरोध किसका था करके क्योंकि कुछ हमारे मीडिया के दोस्तों में भी छाप दिया था कि बहुत विरोध है करके। अब विरोध तो मेरे को खुद को भी नहीं दिख रहा था। अब विरोध रहता तो मैं चौथी बार तो चुन के आता था नहीं, और तीनों चारों रिकॉर्ड तोड़ दिया। सबसे ज़्यादा वोट भी मैंने लिया, चौथी टर्म भी मैंने मार दिया, और वोट लेने के साथ साथ लीड भी मैंने सबसे ज़्यादा ले लिया। अब लीड रहता, जब जो विरोध रहता तो लीड कहाँ से आती थी? इस जीत का श्रेय किसे देना चाहेंगे? ये तो मेरे कार्यकर्ता और मेरे मतदार बंधु है, और चोरी से इतर पक्ष के लोगों ने मेरे को मदद की, उनको मैं देना चाहूँगा। खरं तर तुमचा ऐतिहासिक विजय इथे झाला, तर भविष्यात ऐतिहासिक आपण विकास करणार का? 15 वर्ष मी जनतेची सेवा केली। मागच्या 2.5 वर्षात 3250 कोटी आणलं, हा एक विक्रमच आहे मायावाला। पण माई अडचण अशी आहे की मला जरा बाजा वाजवता येत नाही, ओवापो करता येत नाही, त्याच्यामुळे मला त्याची प्रसिद्धी करता आली नाही, आणि तुमच्यासारख्या लोकांना मला प्रेमही दिलं नाही त्याच्यामुळे ते वाजा गाजा राहून गेला होता। पण तो मोठा निधी आहे, कारण तुकाराम भाऊ यांनी आणलेले धरणं मी पूर्ण केले। आज पाण्याच्या व्यवस्था असतील, रस्ते असतील, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असतील, बगीचे असतील, मशानभूम्या इतक्या सुंदर केल्या। दवाखान्यातनी सगळ्यात पहिले सिटी स्कॅन मशीन आणली, ऑक्सिजनचा प्लॅन कोरोना काळात मी आणला। आज डायलिसिस सेंटर आपल्या मूर्त्या फुलल्या आहे। म्हणजे तालुक्या लेवलवर मी तुम्हाला खात्रीने सांगतो
तालुक्या लेवलले असं कुठेच नाही आहे जे मी इथं केलेलं आहे. पण तरीही नगरपालिकेचे पाणी पुरवठा राहून गेली होती. 45 कोटीची फाईल ते पूर्ण मंत्रालयात पोहोचली आहे. 20 कोटीची फाईल ड्रेनेजची पोहोचली आहे. 36 कोटीची मुख्य रस्त्याची आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गाडगेबाबा चौक, गाडगेबाबा चौक ते पिंजर रस्ता आणि गाडगेबाबा चौक ते अकोला. हा इंदोरच्या धर्तीवर त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. 8-10 दिवस जर आचारसंहिता लेट लागली असती तर ते पैसे मी आणले असते. 3350 झाले असते. सगळ्यात पहिले हे पैसे मी आणून नगरपालिका पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे. MIDCचा मी विकास तर केला आहे. मी रस्ते आणलेले आहे, लाईट आणले आहे, पाण्याचं आरक्षण केलं आहे, पाण्याची योजना आणून राहिलं. पण इथं मोठे उद्योग आले पाहिजे. त्यासाठी मी साखर टाकलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्यांनी माझ्या हॉटेलने वाह दिली आहे. आणि दुसरी गोष्ट तुकाराम भाऊने इथं पॉलिटेक्निक कॉलेज आणलं होतं आणि त्यानंतर इथं कॉलेज आलं नाही. कारण मला हे मूर्तिजापूरले सुधारता बरं करता माझ्या याच्यात 15 वर्ष केले. आता मूर्तिजापूरचं डेव्हलपमेंट पूर्ण आलं आहे. आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी आजपर्यंत कोणतं कॉलेज तर आणलं नाही का, एक हे बी काढली नाही, कॉन्व्हेंट बी काढली नाही. पण आता शासकीय कॉलेज आणायचे आहे. मला शिक्षण क्षेत्रामध्ये आणून शिक्षण क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहे त्यांना चांगली सुविधा द्यायची आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना मूर्तिजापूरच्या बाहेर जायचं काम पडणार नाही. एवढी व्यवस्था मी उभी करेन. ठीक आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटला त्यांचे जे मेरी रिक्वेस्ट है स्टेट पुलिस के जो भी इंचार्ज है उनसे रिक्वेस्ट है SRPF के भी जो भी इंचार्ज रुपए आएंगे, CRPF के जो इंचार्ज है इन्होंने तरफ से आप हमारा आपका सम्मान स्वीकार कर लें. साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. SRPF